नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. बरेच दिवस झालं तुम्हाला भुईमुग दाखवला नाही. आता त्याची कशी प्रगती झाली आहे हे दाखवावं म्हटलं म्हणून आज भुईमुग बघायला आले. तर बघा, उन्हाळा असून किती सुंदर पीक दिसतंय हे. कारण हा उन्हाळी भुईमुग ज्या त्या सीझनमधलं जे पीक असतं ते अगदी त्या वातावरणाला प्रतिसाद देत असतं. किती मस्त दिसतंय, पाणी पाजलेलं आहे. आता फुलं बघा, भरपूर फुलं यायला लागलीत आता. हे बघा, आता इथं अशा ह्या आरा सुटतात आणि शेंगा येतात. बघा, आरा सुटायला लागले. अशा एवढ्या कडक उन्हाळ्याच्या वातावरणात असं पीक हिरवं बघितल्यानंतर मनाला पण आणि डोळ्यांना पण खूप छान वाटतं. हायब्रिडचं पीक कसं आलं आहे तुम्हाला मी दाखवते. आता बघा, आपण खरीपाच्या वेळेला हायब्रिड करतो, पण आता इथं वैरणीसाठी जरा टाकलेला हायब्रिड. बघा किती मस्त आला. साधारण 1.5 महिन्याचं हे पीक असेल आता. भुईमुगसुद्धा आणि हे हायब्रिडसुद्धा. मका पण तसाच आला आहे. आत्ताची आंतरराष्ट्रीय परिस्थिती बघता गॅस सिलेंडर मिळत नाही. बऱ्याच वस्तूंचे त्या अनुषंगानं आता भाव वाढणार आणि महागाई बरीच वाढणार. तर शेतकऱ्यांना जास्त अडचणी येत नाहीत, कारण त्यांच्याकडे शेती असते, आपल्यापुरतं ते पिकवू शकतात. ज्या पद्धतीनं पूर्वी स्वयंपूर्ण खेडी होती त्या पद्धतीनं आत्तासुद्धा झाली पाहिजेत, कारण खेड्यातच सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. आता गॅस मिळत नाही, पण शेतकऱ्यांच्याकडे 1, 2, 3 जनावर असतात. त्याचा बायोगॅस केला तरी त्यांच्या कुटुंबाला पुरेसं एवढं गॅस मिळत असतो. त्याच पद्धतीनं भाजीपाला केला तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. धान्य वर्षाची केली तरीसुद्धा काही अडचण येत नाही. परंतु ह्या ज्या गोष्टी नवीन नवीन आहेत, इंटरनेट, गॅस, लाईट, या ज्या सुधारणा झाल्या आपण म्हणतो, या सुधारणांच्यामुळं जास्त खर्च होतो आणि त्या पटीत आंतरराष्ट्रीय परिस्थिती राहत नाही. त्यामुळं आज जग जवळ आलेलं आहे. एका कोपऱ्यात जरी कुठं काय झालं तरी त्याचा परिणाम संपूर्ण जगाला हा भोगावा लागतो. त्यामुळे जास्तीत जास्त ज्यांना शेती आहे त्यांनी स्वयंपूर्ण राहण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतंय आपला देश शेतीप्रधान असल्यामुळं बऱ्याच प्रमाणात हा फरक पडेल. आता समजा मोठं जर कुटुंब असेल तर एखादा अर्धा एकर किंवा 1 एकर जर असा उन्हाळी भुईमुग केला तर जवळजवळ एकरी 40 पोती तरी सहजच होतात. मग वर्षाचा आपलं तेलाचा खर्च भागून जातो आणि तेल एकदम क्वालिटीचं, एकदम चांगलं. रिफाईंड तेल जे मिळतं ते आरोग्याला चांगलं नसतं, पण आता काय ऑप्शन नसल्यामुळं सगळेच ते खात असतात. पण असं शेतकऱ्यांनी स्वतःपासून जर सुरुवात केली अशी, आपल्या घरचं तेल, पूर्वीच्या काळी आपल्या शेतात सगळ्या गोष्टी पिकायच्या आणि आपण दिवाळीला खेडेगावात घाणा काढून आणायचे दिवाळीचा पदार्थ करण्यासाठी. एवढं तेल घट्ट असायचं आणि पिवळं पिवळं. त्यातल्या तेलात जे पदार्थ केलेले असतात ते अप्रतिमच लागायचे. आता तसं बघायला मिळत नाही. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता एक 5-7 गुंठा भाजीपाला केला तर भाजीपाल्याचा सुद्धा खर्च हा शेतकरी स्वतःच उचलू शकतो. विकतचं आणायची काही गरज लागत नाही. तर अशी स्वयंपूर्ण खेडी हळूहळू बनली पाहिजेत. अशा आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करता, महागाईचा विचार करता. आता सोन्याचे भाव 50 वर्षापूर्वी कसे होते, 20 वर्षापूर्वी कसे होते आणि आता कसे आहेत तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळं
ज्या पद्धतीनं कोरोनामध्ये लोकांना खेडी आवडायला लागली, त्या पद्धतीनं ज्यांना शेती आहे ती विकून गेलेली असतात, शहरात बंगले घेतात, प्लॉट घेतात आणि शेतीचं महत्त्व त्यावेळी कळत नाही. तर अशी परिस्थिती ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी शेतीचं महत्त्व कळतं आणि आपल्याला गाव आठवायला लागतं. त्यामुळे ज्यांचं गाव आहे, ज्यांच्या गावाकडे शेती आहे, तर त्यांनी अशी शेती जपली पाहिजे. निदान तुम्हाला स्वतःला करता येत नसली तरी तुमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जपली पाहिजे, कारण येणारी परिस्थिती कशी असेल हे सांगता येत नाही. त्यामुळं आजचा व्हिडिओ असाच तुमच्याशी गप्पा माराव्या म्हटला. चला तर परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. अशाच एका छान विषयाचं आपण विश्लेषण करू. पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या आजूबाजूच्यांची. धन्यवाद.